गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आणि सुरुवात करूया आदित्य आणि युतिकाच्या सादरीकरणाने. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दम् आनन्दम् अद्वैतपूर्णम्. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दम् आनन्दम् अद्वैतपूर्णम्. परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम. गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगम्यनागम्यं. गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगम्यनागम्यं. मुनिध्येयमाकाशरूपं परेशं मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम. जगत्कारणं कारणं ज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गणेशं गुणेशं. जगत्कारणं कारणं ज्ञानरूपं सुरादिं सुरादिं गुणेशं गणेशं. जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम. धन्यवाद. धन्यवाद. काय गंमत आहे पाना. देवांचा नायक श्री गणपती जेव्हा आपल्या घरी विराजमान होतात तेव्हा तो बाप्पा आपल्याला आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो. इतक्या सहजतेने मोठेपण गळून तो सर्वांचा लाडका गणोबा बाप्पा बनतो आणि वेळप्रसंगी त्याच्याशी आपण हट्टही करतो. खूप काही त्यांनी देण्याचं प्रॉमिससुद्धा मागून घेतो. जसा हट्ट आपण आपल्या आईबाबांजवळ करतो. पुढील सादरीकरणसुद्धा त्या लाडीक हट्टाचं प्रेमाचं. Papa, माझ्या मम्मीचे
या बाप्पाजवळ इतकेच मागणे की या सुखी कुटुंबाला, चिमणा चिमणी आणि त्याच्या पिल्लांना सुखी समाधानी ठेव आणि तुझे आशीर्वाद सदैव सोबत ठेव. हे बाप्पाजवळचं मागणं पुढील आरतीमधून सादर करीत आहेत आरव मोहरील. सुखकर्ता दुःखहर्ता वाता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर अवतिशेंदुराची, कंठी किमान मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्र माना कामाना पूर्ती. जय देव लग्न खचित फोडा तुझ गौरी कुमरा, चंदनाची युटी कुंकुम केशरा, शिरे सहित मुकुट शोभतो बरा, कुंजून तीनो पुढे जळणी घागऱ्या. जय देव मंगलमूर्ती, दर्शन मात्र माना कामाना पूर्ती. जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना, सरळ सुंदर वक्र तुंड तीनना, दास रामाचा वार्ता हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्व वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्र माना कामाना पूर्ती. जय देव थँक्यू. कधीकधी भावना व्यक्त करायला शब्द अपुरे पडू लागतात आणि मग सुरू होते मौनाची भाषा. काय म्हणालात? मौनाची भाषा कशी समजायची ती? ती फक्त त्यांनाच समजते जे नुकतेच प्रेमात आखंठ बुडाले असतात. आणि मग सुरू होते त्यांची भाषा, त्यांना समजणारी, प्रेमाची.
रस्ता कुठे जाई कसा काही कळेना. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे. उमलती कशातून भावना कळत वाटे कसे. गंध सुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे. विठोबा, विठ्ठल, माऊली ही कुठलीही नावं ऐकताच आपल्यासमोर एकच चित्र येतं, पंढरपूरचं आणि वारकऱ्यांचं. त्यांच्यासारख्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्यावर विठ्ठलाच्या गाण्यावर आपोआप पाय थिरकतात. असंच एक सादरीकरण आणते गुंजन पावनीकर तिच्या बालकृष्णाबरोबर. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. देवाकडे मागायचे असेल तर केवळ स्वतःपुरते कशाला. विश्व प्रार्थना करूया की, जी संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला त्यांच्या कृतीतून समजावून दिली आहे, पसायदानाच्या रूपात. नमस्कार, माझं नाव अयान कौलेकर. मी आज ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणणार आहे.
आता विश्वात्मके देवे येने व्याज्ञने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खऱ्यांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूत पडे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जेलांची तो तेला हो प्राणी जात वर्षात सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मंदियारी अनवर्त भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलणे जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदिपुरखी अखंडित अनिग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी ये तमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येने गडे ज्ञानदेवो सुखिया झाला. धन्यवाद. कुठल्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणरायाला आठवून त्याचे आशीर्वाद घेऊन करतो. आत्ताची प्रस्तुतीसुद्धा आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहे आभा, जिची प्रथम प्रस्तुती आपणा सर्वांसमोर येत आहे. गजानना श्री गणराया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगल मूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. सिंधूर चर्चित धवळे अंग सिंधूर चर्चित धवळे अंग चंदनुती कुलविरंग पदता मानस होती रंग जीव जडला चरणी तुझ्या आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गौरी तनया भालचंद्रा गौरी तनया भालचंद्रा देवा कृपेच्या तू समुद्रा
गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणेशोत्सवाच्या समस्त वर्गाला मनापासून शुभेच्छा देताना आज सर्वांनी देवाजवळ मागणं मागूया की या सर्व जगावर आलेल्या करोनारूपी संकटाचे हरण करून रोगमुक्त भयमुक्त वातावरण दिवस परत सुरू होऊ देत आणि सर्वांचं कल्याण कर. नमस्कार, माझं नाव रिया कोपकर. माझं नाव आर्यन कोपकर. आम्ही आज गणपतीचे श्लोक म्हणणार आहोत. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख हरणी देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुदोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मोरारंभ आरंभ तोने गुणांचा नमो शारदा मूल चत्वार वाचा नमो पंत अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. मोरया मोरया मी भारताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी. साष्टांग हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्यम आयु कामार्थ साधते. प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवस्तते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे डोंगरवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संजा जपेनर विघ्न भीती नसेल त्याला प्रबोधते सर्व सिद्धया विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासांत हे पर 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशया. नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादवले. धन्यवाद. पुढील गोष्ट आहे US मधल्या एका लहान मुलाची जो सुट्टी एन्जॉय करायला इंडियाला गेला, पण तिथे गेल्यावर त्याला नात्यांचा खजिनाच भेटला. बघूया आता त्याची गंमत जम्मत. नमस्कार, माझं नाव आहे तनया गाशे आणि मी पुण्यात इंडियात राहते आणि आता सध्या माझी समर वेकेशन चालू आहे. तर काय स्पेशल होणार आहे, माझा आत्ते भाऊ येणारे इंडियाला. तो
आहे, पण त्याची दुसरीच विजिट आहे. या सगळ्या कोविड पॅन्डेमिक मुळे तो आमची भेटच नाही झाली आहे. आता सगळं ते कोविड पॅन्डेमिक गेलंय म्हणून तो आता मला भेटणार आहे. हाय ताई, हाऊ आर यू? मी मस्त आहे, पण तू इंग्लिश मध्ये का बोलतोय? मी फक्त शाळेतच इंग्लिश मध्ये बोलते. इंग्लिश मध्ये असं नको बोलू, कारण मला माझी टीचरची आठवण येते आणि टीचरची आठवण मला नकोय समर ब्रेक मध्ये. तू कसा आहेस अनुज? गुड, थँक्स. Where's mommy and mama? अनुज नाही, मॉमी नाही, मामी. It's so funny. Her name is mommy. अरे तिचं नाव नाहीये मॉमी, ती तुझी मामी आहे. What does that mean? तुझ्या मामाचं नाव हर्षद आहे ना, पण तू त्याला म्हणतो मामा, कारण तुमचं नातं मामा आणि भाचा आहे. कळलं का? ओके, आय गॉट इट. आता तू इंडियाला आलाय ना, तू सगळे डिफरंट नाती तू शिकणार आहे. एवढ्या नाती की तुला एवढे सुपर हिरोज पण माहिती नसतील. अनुज, कसा आहेस तू? कसा झाला तुझा प्रवास? अनुज, आणि तू आई बाबांना त्रास तर नाही दिला फ्लाईटवर? नो, आय डिडंट. Mama told me all about ice cream and kulfi you ate on summer vacation. Really? अरे मी तुझा मामा आहे आणि जिनी तुला ही गंमत सांगितली आईस्क्रीम आणि कुल्फी बद्दलची, ती तुझी आई आहे. कळलं का? मामा आणि आई. Mama is not mama. Mama is आई. Oh, you're not mama. You're mama. Mommy is not mommy. She's mammy. Is Tai or someone else? If I get ice cream and kulfi, I don't matter who is who. अरे अनुज, आता माहितीये का तुझ्या एका आजीचा फोन आला होता. ती मुंबईला असते. ती आता आज संध्याकाळी आपल्या घरी येणार आहे तुला भेटायला. ये मावशी, कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कसा आहे? अगदी मजेत आहे, अगदी मजेत आहे. कुठे आपला फॉरेन रिटर्न नातू माझा? ओ अनुज, थांब मी त्याला घेऊन येतो. बस तू ये. नमस्कार. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. वा वा वा, अमेरिकेत राहतोस तरी आई वडिलांनी छान वळण लावलंय अगदी. आता बघा हा, मी तुमच्यासाठी एक गंमत आणलीये. हे घे तनया, हे तुझ्यासाठी, आणि अनुज हे तुझ्यासाठी. सुखी राहा. Wow, real money. अरे राजा, असं कोणी पाकिट दिलं तर सगळ्यांसमोर पैसे उघडायचे नसतात. आई बाबांना नेऊन द्यायचं असतं पाकिट. कळलं का बाळा? Who's this old lady? अरे ओल्ड लेडी नाहीये, ती तुझी आजी आहे. So Anagha आजी, but she doesn't look like it on the video call. अरे अनघा आजी नाही, ही अनघा आजीची बहीण आहे. Why do we call her आजी? Why can't we call her बहीण? कसं बरं समजू त्याला? तर अनुज, सगळ्या ओल्ड लेडीज इंडियामध्ये आजीच असतात, पण आधी खात्री करायची की ती खरीच ओल्ड आहे का, कारण खात्री नाही केली तर चांगले फटके मिळतील. या नमस्कार, कशा आहात तुम्ही? छान, तुम्ही
आम्ही मजेत आहोत. अनुजला तुम्हाला बघून एवढी एक्साइटमेंट होणार आहे ना. अरे